नमस्कार, मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहत आहात जळगाव टाइम्स न्यूज। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर खरं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकींना वेग लागलेला आहे। आज 23 डिसेंबर आहे। आजपासूनच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे। आज अनेक इच्छुकांनी जळगाव शहर महानगरपालिकेत येऊन अर्ज घेतलेले आहेत। आज अर्ज घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी महापालिकेत गर्दी केली होती। त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त लावलेला होता। आज या ठिकाणी आपण बघू शकतात की छावणीचं स्वरूप आलेलं होतं आणि ही मुदत 30 डिसेंबरपर्यंत राहणार आहे। म्हणजे 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। काय सांगा? आज सकाळी 11 वाजता अर्ज वाटप होते। मी अर्ज खरेदी केला आणि अर्ज लवकरात लवकर घेतला, जेणेकरून कागदाची काही पूर्तता कमी झाली नको पाहिजे। कमी वेळ मिळाल्यामुळे मला हा अर्ज लवकरात लवकर घेणं आवश्यक होता। कोणत्या वार्डातून इच्छुक आहे? प्रभागातून? वार्ड प्रभाग क्रमांक 10 मधून अ मधून मी इच्छुक आहे। आपलं नाव? गौरव दामोदर सुरवाळे। नमस्कार, मी अमोल विजय बाविस्कर, प्रभाग 19, जळगाव शहर महानगरपालिकेतील इच्छुक उमेदवार, नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार। माझा प्रभाग 19 साठी उमेदवारी अर्ज दाखल करतोय। सन्माननीय अजितदादा यांच्या विचारावर आम्ही युवक कार्यकर्ते अर्ज दाखल करीत आहोत। त्यासाठी वार्डातल्या वेगवेगळ्या समस्या, विचार याच्या आधारे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत। नमस्कार, मी माजी नगरसेवक चेतन गणेश संकत आज रोजी जळगाव महानगरपालिकेमध्ये अर्ज घेण्याची आणि भरण्याची पहिला दिवस असल्याकारणाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी स्वतः मागील काही वर्षापासून नगरसेवक आहेत। मागील निवडणुकीमध्ये मी निवडून आलो होतो। शिंदे साहेबांची शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। गुलाबराव पाटील साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि प्रभाग क्रमांक 4 मधून माझी धर्मपत्नी किंवा माझी आई यांच्यासाठी मी तिकिटाची मागणी केलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 4 क किंवा ड मधून मी स्वतः माझ्या तिकिटाची मागणी केलेली आहे। जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आज अर्ज विक्रीचा आणि अर्ज स्वीकृतीचा आज पहिलाच दिवस आहे। ऐन वेळेवर या ठिकाणी फार मोठी गर्दी होते आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे किंवा नाही, त्यात काही त्रुटी आहे का नाही हे बघायला आपल्याला पूर्ण वेळ मिळत नाही। वेळेवर अशी धावपळ व्हायला नको आणि अर्जामध्ये काहीतरी त्रुटी राहून तो अर्ज जेणेकरून बाद व्हायला नको, अशी खबरदारी घेऊन मी आज पहिल्याच दिवशी अर्जाची खरेदी केलेली आहे। कोणत्या प्रभागातून आपण इच्छुक आहे? प्रभाग क्रमांक 15 मधून मी इच्छुक आहे। मी किंवा माझी पत्नी उमेदवारी करणार आहे। आपलं नाव? अमोल अशोक कोल्हे। जळगाव महापालिकेसाठी मी आणि माझ्या आईचा अर्ज घेतलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीत आई किंवा माझा प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारीचा अर्ज राहील। त्या अनुषंगाने आज अर्ज घेतलेला आहे, कारण आज अर्ज घेण्याची सुरुवात झालेली आहे। पुढे भविष्यात आता 2-3 दिवसांनी गर्दी वाढणार आहे, त्यामुळे मी आज अर्ज घेऊन पुढची प्रोसेस करायला लागणार आहे। कोणत्या प्रभागातून इच्छुक आहे तुम्ही? प्रभाग क्रमांक 4। मी मंगलाबारी, मी प्रभाग 13 मधून इच्छुक आहे। आज आपण अर्ज घेण्यासाठी आलेले आहात? मी आज अर्ज घेण्यासाठी आली। उमेदवार अर्ज आजची तारीख होती, त्याप्रमाणे मला अर्ज मिळालेला आहे आणि 30-35 वर्षापासून मी सामाजिक काम करते आहे आणि जर आता महापालिकेमध्ये जर मला सदस्य किंवा मला निवडून दिलं तर मी याच्यापेक्षा आणखी मी सेवा करायला आणि उत्तम काम करण्यास तयार आहे। मी विजय सुरवाळे, प्रभाग क्रमांक 1 मधील रहिवासी। आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आज अर्ज भरण्याचा हा पहिला दिवस आहे। तो पहिला दिवस असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये खूप गर्दी होते, त्यामुळं पहिल्याच दिवशी अर्ज भरून सण हा अर्ज कसा असतो, काय असतो ते व्यवस्थित सगळी माहिती घेऊन या ठिकाणी आपण अर्ज या ठिकाणी भरणार आहोत। आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती सौ पल्लवी विजय सुरवाडे यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी घेण्यासाठी मी फॉर्म घेण्यासाठी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म घ्यायचा आणि कसा भरायचा तो सर्वांगीण करून सण आपण या ठिकाणी तो फॉर्म भरणार आहोत। धन्यवाद। मी प्रल्हाद भगवान सोनवणे, जळगाव शहराचा रहिवासी आहे आणि आपल्या जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक आहे। आज पहिला दिवस असल्यामुळे मी आज महानगरपालिकेचा अधिकृत फी भरून फॉर्म घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझी उमेदवारी करण्याची इच्छा आहे। आज अर्ज भरण्यासाठी आलेला आहे? काय सांगितलं? मी विशाल राजेंद्र सपकाळ, मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। मी वार्ड क्रमांक 19 मध्ये इच्छुक आहे अजितदादा गटाकडून
मला उमेदवारी अर्ज करून हे करायचं आहे. वार्डाचा विकास करायचा आहे आणि वार्डाच्या विविध समस्यांवर हे करायचं आहे. भाऊ काय सांगाल, आज जळगाव शहर महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. आज पहिलाच दिवस आहे, तुम्ही अर्ज घेण्यासाठी आलेला आहे, काय सांगाल? हो, आज अर्ज घेण्यासाठी मी माझ्या स्वतःचा एक अर्ज, माझ्या मिसेसचा एक अर्ज, माजी नगरसेवक उज्ज्वला किशोर बाविस्कर, मी किशोर रमेश बाविस्कर माजी नगरसेवक, आज येणाऱ्या आगामी 2025-26 निवडणुकीत आम्ही उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि आम्ही प्रभाग क्रमांक 2मधून तो अर्ज दाखल करणार आहे महानगरपालिकेमध्ये. कोणत्या प्रभागातून इच्छुक येतात तुम्ही? प्रभाग क्रमांक 2 कांचननगर परिसर.